बरीच लोक म्हणतात की कशी गेली आम्हाला कळलंच नाही, पण नाही, पर्सनली मला कळलं. मला प्रत्येक वर्ष आठवतं. मी 7,000 रुपये मागितले होते तेव्हा. मी म्हटलं ह्याचे 7,000 रुपये होत आहेत, तर मला तू आत्ता 7,000 रुपये दे, मी तुला 2-1 महिन्यात देईन, जसं सेल होईल तसा. कॉन्फिडन्सच असतो ना की हो जाएगा, कर लेंगे. तर ते म्हणे की नाही, मी शिकवेन तुला, 15-20 दिवस आपण करूया. आणि मग अगदी मिनिमल पैशामध्ये आम्ही ते डन केलं. तेव्हा तिथे राधिका हर्षे म्हणून ज्या ऍक्ट्रेस होत्या सगळ्यांनाच माहिती आहे, सो त्यांचे कपडे मी प्लेन साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असं केलं. सो त्या मला बरेच ठिकाणी म्हणाल्या की अथर्व, मी सिरियल करते, सगळं ठीक आहे, पण माझ्या साड्या आणि ब्लाऊज लोक विचारतायत कुठून घेतलंय, काय घेतलंय, तर काय करू, मी तुझा नंबर देऊ का, म्हणजे कसं करू. तुम्ही म्हटलं हा म्हणजे दे नंबर, असं बघूयात आपण. मग त्यांनी नंबर दिला काही कस्टमर्सना, मग सेम टू सेम मी साड्या बनवल्या आणि मग काही एक्झिबिशन्स केले मी तिथल्या तिथे की सेम कॉम्बिनेशन, तुझा माझा ब्रेकअपच्या साड्या असं. आणि मग तिथून असं झालं की अरे फक्त दुपट्टे नको, आपण साड्या पण एक्सप्लोर करून बघूया. मग तिथून ती खरी राधिकाताईमुळे, राधिका हर्षेंमुळे साड्यांची सुरुवात झाली. लोकांना दिसताना असं दिसतं की अरे त्यांनी ब्रँड सुरू केला किंवा असं, पण त्याच्या मागची मेहनत फार कमी लोकांना दिसते. सो लोक विचारतात की अरे ते कसं करायचं असतं, काय करायचं असतं. सो ज्या कठीण गोष्टी आपल्याला पार करायला लागल्या त्या लोकांना करायला लागू नये म्हणून मी ती PDF बऱ्याच जणांना देतो. आत्ता माझे मित्र बरेचसे जवळचे आहेत आणि घरातले पण असं म्हणतात, का देतोय, म्हणजे कशासाठी आहे, तर त्यांना पण कळू दे ना की हे करायला लागतं, काय करायला लागतं. सो अगेन सेम की जे माझे कस्टमर्स आहेत ते माझ्याकडेच राहणार आहे. ते लगेच त्यांनी ब्रँड सुरू केला म्हणजे त्यांच्याकडे नाही जाणार. नॉलेज शेअरिंग इम्पॉर्टंटच आहे. हा, म्हणजे माझं पर्सनल हेच मत आहे की तुम्ही जोपर्यंत लोकांना सांगतच नाही की हे, आणि पर्सनली आय फील की स्टार्टअप इज द फ्युचर ऑफ इंडिया. की आपल्याला असं वाटतं की डिझाईन चालणार आहे ना, म्हणजे ही वाजणार डिझाईन, तर आई म्हणजे नाही आवडली. आणि असं होतं, अगं पण ही खूप चालेल डिझाईन, एवढी नाहीये खास. आणि मग जेव्हा जेव्हा मी त्या लॉन्च केलेल्या आहेत तेव्हा आपल्याला असं वाटतं ही मस्त आहे, ही जाणार, आणि त्या म्हणजे चालल्याच नाही. माझ्या 4 मावशा सतत बायकांमध्ये मी असल्यामुळे मी पहिली डिझाईन आमच्या फॅमिलीच्या ग्रुपवर टाकतो की बाबा हे असं असं माझा विचार आहे, तर काय करूया. मग त्या सांगतात की बघ मला आवडली, पण मी घेणार म्हणजे गिफ्टिंगला नाही देणार मी कोणाला अशी, किंवा ही चांगली आहे, कापड एवढं चांगलं नाहीये. सो हे एक सतत आमच्यात डिस्कशन होत असतं मावशांमध्ये, आईमध्ये आणि माझ्यामध्ये. आणि त्यात चौघीही शिक्षिका आहेत. त्याच्यामुळे तुला एक समजूच शकतं की क्रिटिक, माझी आई शिक्षिका आहे त्याच्यामुळे मी समजू शकते काय लेवलचं क्रिटिक असेल. तर त्यामुळे आपण जमिनीवर पण राहतो की बाबा ओके, जी आपण तोफ डिझाईन बनवली आपल्याला असं वाटत असतं, तसं काही नाही. अथर्व थांब, ही नसते चालत. हाय अथर्व, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या या पॉडकास्ट मध्ये. हॅलो, थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी तुझं अभिनंदन नव्या स्टुडिओसाठी. या नवे इंटेरियर आहे, कशी एनर्जी फील होते? अरे खूपच पॉझिटिव्ह, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट 10 वर्ष झाली. बरीच लोक म्हणतात की कशी गेली आम्हाला कळलंच नाही, पण नाही, पर्सनली मला कळलं. मला प्रत्येक वर्ष आठवतंय. आणि मला पर्सनली काहीतरी असा पुश हवा होता, कारण इतका मोठा काळ आपण केलाय आणि त्याचं काहीतरी ट्रान्झिशन हवं होतं. म्हणून मी पर्सनली असं म्हटलं की पूर्ण रेनोव्हेट करू आपण, आणि व्हिडिओसाठी आणि फोटोशूटसाठी एकच स्पेस होईल. अदरवाईज फोटोशूटसाठी आम्ही वेगळ्या जागी शूट करायचो, परत स्टुडिओत यायचो, चेंज करायचो, परत शूटला जायचो. सो ह्या सगळ्यापेक्षा आपण एक स्पेस अशी क्रिएट करूया, क्रिएटिव्ह स्पेस, जिथे सगळे येतील, चहा कॉफी घेतील, कस्टमायझेशनचं काम असेल तर ते डिस्कस होईल असं. सो ती क्रिएटिव्ह स्पेस आहे. सो खूप आता सध्या तरी फुल ऑफ पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आय मस्ट से, स्टुडिओ खूप सुंदर दिसतोय, म्हणजे व्हिडिओत ना तर दिसतोच आहे. ऑफ आम्ही बघायला आलो असं सुद्धा तरी आम्हाला तसाच वाटणार असं वाटतं. थँक्यू. आपण सुरुवात करूया सुरुवातीपासून. ओके. प्रतिपदा, मुळात त्याची प्रतिपदा नावाची कहाणी काय आहे आणि हा ब्रँड कसा सुरू झाला? येस, सो बेसिकली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मास्टर्स केलं मराठीमध्ये, मराठी लिटरेचरमध्ये. तर साईड बाय साईड माझं ऍक्टिंगचे ऑडिशन्स आणि असं सगळं चालूच होतं. मी चाइल्ड ऍक्टर म्हणून पण काम करत होतो. आणि घरून असं पर्सनली होतं की डिग्री कर
आणि मग काय करायचं ते कर. हं. सो मी म्हटलं की ऍक्टिंग ही फील्ड इतकी फ्लक्च्युएटिंग आहे की आज काम आहे तर उद्या नाहीये, किंवा असलं तर खूप असतं, नसलं तर काहीच नसतं. सो असा काहीतरी एक बेस हं. हातात असला पाहिजे ज्याच्यात आपल्याला पण आवड आहे. हं. सो तो बेस क्रिएट करण्यासाठी मी खूप ट्रायल अँड एरर केले की काय करता येईल, काय नाही करता येईल. सो कलर्स मला पहिल्यापासून आवडायचे. हं. मी स्वतः कुर्ते फॅब्रिक आणून जाऊन स्टिच करून असं वगैरे करायचो आउट ऑफ नोवेअर, पण हे हं. मला पर्सनली आवडायचं. सो मी म्हटलं की फॅब्रिक्स मध्ये काही करता येऊ हं. शकतं आपल्याला. सो मी पहिलं काहीच नाही, फक्त मंगलदास मार्केट जे मुंबईचं फारच फेमस मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये जाऊन मी फॅब्रिक्स विकत घेतले. बरं त्याचं काय करणार आहे, त्याच्यातून काय हं. निर्माण होणार आहे काहीच माहिती नव्हतं. मी फॅब्रिक्स विकत घेतले. घरी येऊन त्याच्यावर खूप R&D केली आणि असं करून हं. म्हटलं ह्याचं काहीतरी तर होईल. आणि असं करून त्याचे 10 दुपट्टे बनवले. ओ. वडिलांकडनं मी ₹7,000 मागितले होते तेव्हा. मी म्हटलं ह्याचे ₹7,000 होतायत. तर मला तू आत्ता ₹7,000 दे, मी तुला हं. 2-1 महिन्यात देईन, जसं सेल होईल तसा. पण काहीच माहिती नव्हतं की याची वेबसाईट बनवायची असते किंवा म्हणजे काहीच माहिती नव्हतं. हं. हार्डली आय वॉज 21. तर मी म्हटलं की काहीतरी होईल, करूयात. मी माझ्या पर्सनल Facebook हं. अकाउंटवरती त्या ओढण्यांचे फोटोज टाकले आणि मग ते घरातल्यांनी काही निवडून घेतले. हं. तेव्हा परंपरा नाव होतं प्रतिपदाचं. ओके. सो तेव्हा मी काहीच कळत नव्हतं. ट्रेडमार्क लोगो रजिस्टर करायचा असतो, उद्यम आधार काढायचं हं. असतं, GST सर्टिफिकेट हवं असतं. काहीच संबंधच नाही ना काही. 21व्या वर्षी कायच कळतंय. हं. सो मग ते सगळं केलं. त्या ओढण्या छान गेल्या. घरातल्यांनीच हां. विकत घेतल्या बऱ्याचशा, फ्रेंड सर्कलनी आणि असं. सो ते झालं आणि माझं झालं की हां, हे मला आवडतंय. हं. म्हणजे हे क्युरेशन असेल राइट. किंवा सोर्सिंग असेल काही गोष्टींचं, ह्याला ते जोड, त्याला हे जोड, हं. असं हे सगळं मला फार आवडतंय. आणि मी म्हटलं की हेच करू शकतो आपण, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि तसं मग मी सुरुवात केली, की मग फक्त पहिले काही महिने दुपट्टेच करायचो. ओके. ते संपले की नवीन, ते असं म्हणजे असं कलेक्शन दुपट्ट्यांचंच होतं सुरुवातीला. म्हणजे ही गोष्ट मला सुद्धा माहित नव्हती, की दुपट्ट्यापासूनही हो, सुरुवात झाली आहे. म्हणून मी विचारणार होते, की म्हणजे साडी हो. का? असं मला असं येणार येस. होतं पहिला प्रश्न, की तू साडीची निवड का केलीस? पण सो दुपट्ट्यापासून सुरुवात करून साडीवर कसा आलास आता? हो. सो बेसिकली दुपट्टे वगैरे हे सगळं चालूच होतं. हां. साइड बाय साइड मी माझ्या टेलरकडनं काही फॅब्रिक्सचे कुर्ते शिवत होतो आणि ते विकत होतो वेगवेगळ्या हं. साइजेसमध्ये. 2016ला सॉमिल क्रिएशन्स नावाचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. हं. तिथे मी ऑडिशनला गेलेलो. गर्ल्स हॉस्टेल नावाची सीरियल हं. होती. त्याच्या ऑडिशनला गेलेलो आणि गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळे बरेचसे स्त्री पात्र होती आणि हं. माझ्या वयाचं तिथे काहीच नव्हतं कॅरेक्टर. सो मी म्हटलं की मला काहीतरी तर ह्याचा पार्ट व्हायचा आहे. कारण ते प्रोड्युसर्स मला माहिती होते, कारण त्यांनी रात्रीच खेळ चाले वगैरे हं. सारखे शोज केले होते. म्हटलं ह्या प्रोडक्शन हाऊसची आपल्याला कनेक्ट व्हायचंय ॲट एनी कॉस्ट. हं. तर ऑडिशनचं तिथे म्हणजे कास्टिंग तर झालं नाही. मी निघताना त्यांच्या क्रिएटिव्ह होत्या तिथे. त्यांना मी म्हटलं की माझं ना कपड्यांचा पण ब्रँड आहे. तर तुमचं कॉस्ट्युम्स कोण करत नसेल तर हं. आय वुड लव्ह टू गिव्ह एन इंटरव्ह्यू हं. सॉर्ट ऑफ थिंग, की करूयात असं ट्राय आउट करूया. तर ते आता माझं नशीब की त्याच आठवड्यात त्यांचा जो कॉस्ट्युम स्टायलिस्ट होता हं. त्यांनी तो जॉब सोडला होता. ओह! सो ते म्हणे की करू शकतोस तू, तू एक PPT बनवून आण. हं. मी कॅरेक्टर लिस्ट देते तुला. हं. तू PPT बनवून आण, आपण प्रोड्युसर्सना दाखवूया. त्यांना आवडलं तर गुड हं. टू गो. अरे PPT कोणाला बनवायला येतेय? काहीच संबंध नाही बरं. तर ॲक्टर असल्यामुळे हं. मी त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स मला माहिती होते, राइट. की साधारण 9 मुली होत्या त्याच्यात. हं. तर प्रत्येक मुलगी कुठच्या गावातून आली आहे किंवा तिची बॅक स्टोरी काय असेल, हं. हे ॲक्टर असल्यामुळे बरोबर. मला माहिती होतं थोडं-थोडं, की कसं असेल. तर कोल्हापूरवरून येणारी जी मुलगी असेल, तर ती कोल्हापूरमध्ये जे अवेलेबल आहेत फॅब्रिक्स, हं. त्याचेच काहीतरी कपडे करेल. मुंबईतली असेल तर ती थोडीशी त्यांच्यापेक्षा वेगळीच हं. वाटेल. साताऱ्याची असेल तर वेगळी वाटेल. सो हे ॲक्टर असल्यामुळे मी त्याचं सगळं बरोबर. बायफर्केशन, ती अशी साधारण दिसेल असे Pinterestवरून हं. फोटोज हं. काढून वगैरे सगळं केलं. आणि ते प्रोड्युसर्स जेन्युइनली इम्प्रेस झाले, की "अरे, असं कधीच आमच्या कॉस्ट्यूमवाल्यांनी केलं नाही." हं. तर म्हटलं, "कॉस्ट्यूमवाला नाहीये, पण माझं ब्रँड आहे." तर म्हणे, "नाही, नाही, आता तुला म्हणावंसं वाटतंय ना कॉस्ट्यूम हं. स्टायलिस्ट. हं. अदरवाईज आमच्याकडे आम्ही इतकं इम्पोर्टन्स देतच नाही." बरोबर.
तर मग ते सर म्हणाले की करूयात आपण. मी म्हटलं पण मला काहीच येत नाही. हं. म्हणजे ॲब्सोल्युटली काही येत नाही. सीरियलचे कॉस्ट्यूम्स कसे करायचे असतात, किती करायचे असतात, किती महिन्यांनी बदलायचे असतात, काहीच माहिती नाही. तर मी म्हटलं तुम्हाला फक्त शिकवावं लागेल. मला पहिले एक 15-20 दिवस. हं. नंतर मी करेन मॅनेज. एक 21व्या वर्षी कॉन्फिडन्सच असतो ना, की हो जाएगा, कर लेंगे. तर ते म्हणे की नाही, नाही मी शिकवेन तुला. हं. 15-20 दिवस आपण करूयात. आणि मग अगदी मिनिमल पैशामध्ये आम्ही हं. ते डन केलं. मला त्या ह्याच्यात घुसायचं होतं. हं. तर तो पहिला झी युवाच्या पहिल्या स्लॉट्स मधल्या ज्या सिरियल होत्या त्यातली एक ती गर्ल्स हॉस्टेल. सो ती पहिला डेली सोपच मिळाला ॲज अ स्टायलिस्ट. आणि मग तिथे 9 मुली होत्या. हं. त्यांचे सगळे कपडे केले. सुनील भोसले म्हणून प्रोड्युसर होते. त्यांनी जेन्युइनली इतकी मदत केली, की "अरे असं नाही, असं करून बघ. तसं नाही, असं करून बघ. बघ म्हणजे तुला असं जमत असेल तर." हं. इतकं समजून घेणारा बाबा मिळालाय हं. प्रोड्युसर, तर आपण पण खूप कामाशी प्रामाणिक राहतो, की बाबा नाही बरं. आपण करूया. आणि तसं करत मग तो पहिला डेली सोप आला आणि त्याच्यात मी ज्या रेक्टर होत्या त्या गर्ल्स हॉस्टेलमधल्या, त्यांच्या साड्या आणि ब्लाउजेस असे काही कॉम्बिनेशन्स मी केले. आणि ते कॉम्बिनेशन्स पर्सनली सगळ्यांना आवडले. हं. आणि त्या सीरियलवरून मला त्यांच्याच प्रोडक्शनची अजून एक सीरियल मिळाली, तुझा माझा ब्रेकअप, झी मराठीवरची. ओह! तर तेव्हा तिथे राधिका हर्षे म्हणून हं. ज्या ॲक्ट्रेस आता सगळ्यांनाच माहिती आहे. सो त्यांचे कपडे मी प्लेन साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज हं. असं केलं. सो त्या मला बरेच ठिकाणी म्हणाल्या, की "अथर्व मी सीरियल करते, सगळं ठीक आहे. पण माझ्या साड्या आणि ब्लाउज लोकं विचारतायत कुठून घेतलंय, काय घेतलंय? तर काय करू मी तुझा नंबर देऊ का? म्हणजे कसं करू?" हं. तर मी म्हटलं, "हां, म्हणजे दे नंबर, असं हं. बघूयात आपण." मग त्यांनी नंबर दिला काही कस्टमर्सना. मग सेम टू सेम मी साड्या बनवल्या आणि मग काही एक्झिबिशन्स केले मी तिथल्या हं. तिथे, की सेम कॉम्बिनेशन्स, तुझा माझा ब्रेकअपच्या साड्या ओके. असं. आणि मग तिथून असं झालं, की अरे फक्त दुपट्टे नको, आपण साड्या पण एक्सप्लोर करून हं. बघूया. मग तिथून ती खरी राधिकाताईमुळे, राधिका हर्षेंमुळे साड्यांची सुरुवात झाली, की ओके. काहीच माहिती नव्हतं. पण ती हां. म्हणे, "हे सगळ्यांना आवडतंय हां अथर्व हां. आणि तू करतोयस तर ते जेन्युइनली कर. हं. मी तुझा नंबर देते सगळ्यांना आणि ऑर्डर येतील तर मग तू करशील ना, म्हणजे सप्लाय देशील ना?" मी म्हटलं, "हां, म्हणजे एवढं हं. काहीच नाही. जे तुमच्यासाठी बनवलंय ते मी त्यांना बनवेन." सो अशी ती साड्यांना तिथून खरं तर सुरुवात म्हणजे झाली. तोपर्यंत तुला असं ब्रँड काही डोक्यात असं छे! होतं? असं काहीच काहीच नव्हतं, नाही. काहीच नव्हतं. म्हणजे कॉस्ट्यूम स्टायलिस्ट हां. करत होतो मी, तर हां. इतकं काम होतं. हां. म्हणजे एक झी युवावरची सीरियल, झी मराठीवरची सीरियल, असं खूपच तारेवरची कसरत होती. याच्यात आपण एक वेगळा ब्रँड तयार करू किंवा असं असं काहीच माझ्या डोक्यातच नव्हतं, म्हणजे ओके. ध्यानीमनीही नव्हतं. पण जेव्हा साड्या करायला लागलो, हं. तेव्हा मला असं झालं, की एक कुठची तरी स्पेस पाहिजे, ज्याच्यावर कनेक्ट करतील लोकं. हं. म्हणून मी एक परंपरा नावाचं Instagram अकाउंट उघडलं ओके. आणि Instaवरती स्टोरी टाकली माझ्या पर्सनल, की असं-असं मी एक सुरू केलंय. तर तुम्हाला साड्यांबद्दल जी काही इन्क्वायरी करायची असेल, हं. ती या पेजवरती तुम्ही करू शकता. ओके. आणि मग तशी ती प्रतिपदाची सुरुवात झाली. म्हणजे परंपरा नंतर मग ट्रेडमार्क लोगो रजिस्ट्रेशनला हं. परंपरा हे नाव अवेलेबल नव्हतं. मग आम्ही थोडं रिसर्च करून पी वरनच राहील आपल्या हं. हं. काहीतरी त्याला अर्थ पण असेल किंवा हं. असं मग ते प्रतिपदा कन्व्हर्ट झालं. ओके. म्हणजे प्रतिपदा नाव सुचवलं गेलं का मग तूच नाही, मी आणि आई आम्ही एकदा बसलेलो आणि तिथे म्हणजे खूप नावं काढली आम्ही. म्हणजे ज्यांनी माझं ट्रेडमार्क लोगो हां. रजिस्ट्रेशन हां. केलं त्याला माहिती आहे. आम्ही जवळ-जवळ 300 नावं काढली होती, ओह! की जरा कपड्यांच्या रिलेटेड असतील, काही देवांची नावं असतील. मग माझं, आईचं, वडिलांचं असं काहीतरी एक कॉम्बिनेशन करून करूया. पण त्याला काहीच म्हणजे हं. नाही, हे नाही अवेलेबल. हे कशाला तरी सिमिलर जातंय, ते नाही अवेलेबल. असं करत-करत शेवटी आम्ही बसलेलो मी आणि आई असे समोर. तेव्हा आई म्हणाली, की "प्रतिपदा कसं वाटतंय तुला? हं. म्हणजे आपली राजमुद्रा आहे हं. प्रतिपश्चंद्र लेखेवर. तर फर्स्ट डे ऑफ मून. तर तुझं हं. अजून काहीच ठरलेलं नाहीये ना काय करायचंय. बरोबर. तर तुझं सुद्धा चंद्र कसा कलेकलेने वाढत जातो, तसा तुझा ब्रँडही थोडा कलेकलेने वाढत जावा. सो ह्या हिशोबाने काय वाटतं तुला प्रतिपदा?" मी म्हटलं, "आत्ता सिच्युएशन अशी आहे, की अवेलेबल असेल तर हो." बरोबर. तर मी त्याला पाठवलं, की "प्रतिपदा आहे का बघ अवेलेबल?" तर म्हणे, "आहे अवेलेबल." हं. सो तसं करून ते एका रात्रीत प्रतिपदा फायनल झालं. कारण का परंपरा नावाने ऑलरेडी काम करत होतो ओके. आणि परत असंही होतं, की अवेलेबल नाहीये म्हणजे कोणाचं तरी ते असेल. हं. त्यांना जर का दिसलं, तर परत ते मग तुम्ही आमचं नाव वापरलं बरोबर. तसं ते सगळं न करता
म्हटलं हे क्विकली करायचं होतं सगळं. सो मग ते प्रतिपदा फायनल केलं. ओके. आणि मग तू जेव्हा म्हणाला जसं फेसबुकवरती तू पेज सुरू केलं आणि तिथे तू साड्या सगळं हे करत होता, मग त्याला कसा रिस्पॉन्स होता? खूपच चांगला रिस्पॉन्स होता. म्हणजे एकतर झी मराठी सारखा हं, प्लॅटफॉर्म जिथे प्रत्येक घरात झी मराठी बघतात. बरोबर. त्याच्यामुळे हिरोईनची आई, हिरोची आई यांना एक टिपिकल पद्धतीच्या साड्या तेव्हा चालू होत्या. म्हणजे ही गोष्ट 2017ची. हं. टिपिकल पद्धतीच्या साड्या चालू होत्या, की आई म्हटल्यावरती गार्डनच्याच साड्या जनरली द्यायचे किंवा अ, थोडी श्रीमंत असेल तर कॉटनच्या साड्या. हं, पण सेम साड्यांचं, सेम ब्लाउज असं. फार इतकं लक्ष नव्हतं बरोबर. देत. तर मी ॲक्टर असल्यामुळे हं, विलेपार्लेमध्ये राहणारी अ, ब्राह्मण बाई जी साधारण त्यावेळेला प्रिन्सिपल होती तिच्या कारकिर्दीत. तर ती कशी राहत असेल ॲज अॅन ॲक्टर आपण काहीतरी हं, कॅरेक्टरिस्टिक्स काढतो. सो मी त्यांना ते समजावलं, की सर अंगावरतीच इस्त्री साधारण ती बाई करत असेल म्हणजे इतकी टापटीप असेल असं मला दिसतेय हं, ती. हं. आणि राधिकाताई समोर आल्यानंतर राधिकाताई सगळंच खूप छान कॅरी करू शकेल, राधिका हर्षे. तर मी म्हटलं, "राधिकाताई असं मला काहीतरी दिसतंय." तर ती म्हणते, "पहिल्यांदा कोणीतरी असा विचार केलाय आणि करतायत कपडे, तर करूयात आपण बघूयात." मग ते केलं हं, आणि त्यांनी कॅरी पण उत्तम केलं आणि मग ते जेव्हा टाकायला लागलो, तर त्या राधिकाताईची एक रेड साडी होती मला अजून आठवतंय. हं. प्लेन रेड छोटी गोल्डन बॉर्डर होती आणि त्याला येलो कलरचं ब्लाउज होतं. त्या मी 22 साड्या विकल्या 2 दिवसात. वाह! Instagramवरती मेसेजेस करून, की सगळ्यांनी ते फोटोजच मी हं, सीरियलचेच फोटो टाकले, हं. की ही साडी अवेलेबल आहे. मग जसं-जसं बनत होतं कलेक्शन तसं-तसं मी टाकत होतो. तर त्याला मग लोकांना असं झालं, की "अरे, हे मस्त वाटतंय, छान हं, वाटतंय." त्याच्यानंतर मी अजून एक सीरियल करत होतो, देवा शपथ नावाची. हं, जी पण झी युवालाच होती. तर त्याच्यात पण असं होतं, की देव पृथ्वीवर येतो नॉर्मल हं, कपड्यांमध्ये, हं, पॅन्ट शर्टमध्ये. सो त्याचे मी काही कुर्ते केले होते, ज्याच्यावरती इथे कृष्णाचं हं, म्हणजे बासरी होती किंवा त्याचे थोडे-थोडे पॅरामीटर्स असतील. तर सुदर्शन चक्र होतं हं. किंवा फक्त कृष्ण लिहिलेलं होतं. तर ते पण लोकांना आवडलं. तर मग त्या पेजवरती त्याचे फोटो आले त्या हां. सीरियलचे, की हे पण मिळेल का बनवून असं. सो माझी पण जर्नी ही लोकांना काय आवडतंय किंवा हं. लोकांना काय हवंय, हे शोधत-शोधतच सुरू झाली आहे. बरोबर. मग पहिली साडी अशी आठवते का कोणी विकत घेतली तो काही अनुभव असा अ, शेअर करायची? नाही पहिली साडी मला आठवतंय आई आणि मावश्या नाही पण विकत घेत ॲज अ होत्या. असं पहिलं ॲज अ फर्स्ट कस्टमर असं हो. कोण? ॲज अ कस्टमर मी तुला सांगतो एक सावित्री म्हणून एक मॅडम आहेत, हां. ज्या रेग्युलर कस्टमर आत्ता आहेत माझ्या. पण तेव्हा एक खूप मोठा ब्रँड आहे, ज्याच्या त्या कस्टमर होत्या. हं, तर त्यांच्याकडे खूप महाग होत्या साड्या. तर त्यांनी त्याचा फोटो काढून मला WhatsAppला पाठवला, हं. की "अथर्व अशी मला साडी हवी आहे, ह्या ब्रँडकडे ही एवढ्या-एवढ्याला आहे. ओके. तर ही तू सेम बनवशील का?" हां. तर तेव्हा असं वाया-वाया ह्या साड्या सोडून असं काही कस्टमायझेशनचं आलेलं काम पहिलं होतं. म्हणजे सीरियलच्या साड्या सोडून हं, पहिलं असं काहीतरी वेगळी ऑर्डर आली होती मला. तर मी म्हटलं देईन बनवून. म्हटले ही हं. होईल रेडी काहीच प्रॉब्लेम नाही. ते म्हणे कितीपर्यंत करू शकतोस ही साडी? तेव्हा मी काहीच मार्जिन घेत नव्हतो माझं. म्हणजे हां. हार्डली 10% पण म्हणजे खूपच अगदी कट टू कट. हं, तर मी म्हटलं एक 1000-1200 पर्यंत होईल रेडी. मी जशी हं. होईल तुम्हाला सांगतो. तर म्हणे अरे त्या ब्रँडकडे ती ₹3000 ला आहे. हो. तर मग तू बघ मला करून दे बघते मी. हं, तर मी करून दिली आणि त्या पहिल्या कस्टमर माझ्या, हं. की ओके डन. मग ती साडी मी लॉन्च केली माझ्याकडे. म्हटलं ही माझ्याकडे पण अवेलेबल आहे अशी. सो ओके. ती पहिली आठवते मला अजून. म्हणजे तर तू स्वतः एक चाइल्ड आर्टिस्ट आहेस आणि तू स्वतः म्हणजे अभिनेता आहेस. तू हं, बऱ्याच ह्याच्यामध्ये काम केलेलं आहेस. हं. मग ती प्रसिद्धी तुला हा ब्रँड वाढवताना कामी आली का? टू बी ऑनेस्ट नाही. हां. कारण अ, फारच म्हणजे लोकांना इतकं काम अजून मी केलेलं नाहीये, की लोकांना माहिती आहे मी. हं, याचा फायदा मला एवढाच झाला, की इंडस्ट्रीत असल्यामुळे हं. इंडस्ट्रीतल्या ओळखी माझ्याकडे होत्या. बरोबर. ॲक्ट्रेसेस माझ्या मैत्रिणी होत्या किंवा ॲक्टर्स माझे मित्र होते. सो त्यांच्यापर्यंत बाकीच्यांना जो रीच मिळायला वेळ जातो, हं. त्या तुलनेने मला थोडा कमी वेळ लागला हो. त्यांच्यापर्यंत पोहोचायला. मग बरोबर. फोटोशूट्स असतील किंवा एखादा फोटोग्राफर घेऊन आपण बेसिक फोटोशूट करायचं असतं आपल्या साड्यांचं. हे मला माहिती होतं इंडस्ट्रीत हं. असल्यामुळे.
बाकी जे सुरू करतात त्यांना तिथपर्यंत म्हणजे ऍक्टर ऍक्ट्रेसेस पर्यंत पोहोचायला थोडासा थोडासा वेळ वेळ लागतो. पण मला थोडी जर्नी ती सोपी झाली. सो तो हा एवढाच एक फायदा झाला. त्याच्या व्यतिरिक्त असा काही की हा ऍक्टिंगचं काम बघून मग लोक ब्रँडकडे आलेत असं फारसं पर्सनली माझ्या बाबतीत झालं नाही, कारण का तितकं काम मी अजून केलं नाही की लोकांना माहिती आहे की बाबा बरोबर. अथर्व चव्हाण म्हणून कोणीतरी आहे. आणि आत्ता सातत्याने मी विठू माऊली नावाची एक हम्म, सिरियल हम्म. केली, सन मराठीवरती एक केली. सो त्याच्यात असं प्रॉमिनंट रोल नसल्यामुळे लोकांना तसं माहिती नव्हतं. पण साड्यांचा ब्रँड आहे हे जास्त माहिती आहे लोकांना. बरोबर. सो त्या दोन्ही ओळखी मला फारच आवडतात म्हणजे पण असं. मग आता तू दोन्ही प्रोफाईल्स करत हँडल हो. करतोय म्हणजे तो आता ऑडिशन्सही देतो आहे, कामही करतो आहे आणि इव्हन स्टुडिओ पण सांभाळते. दोघांची जबाबदारी आता वेगवेगळी आहे. बघायला गेली बरं. तर तिकडे तुला फुल टाइम असणं गरजेचं आहे बिकॉज यू आर ग्रोइंग युअर ओन ब्रँड. बरोबर. मग ती जबाबदारी तू कशी सांभाळतेस? तारेवरची कसरतच हा. होते खरं तर. पण मज्जा येते. हम्म, सी दोन्ही कामं करायला मला खूप आनंद हम्म, होतो. म्हणजे विठू माऊली जेव्हा चालू होतं, तेव्हा रात्री 10-10:30ला आमचं पॅकअप व्हायचं. त्याच्यानंतर मी घरी जायचो, सगळे पार्सल्स पॅक करून ठेवायचो आणि मग मी झोपायचो. परत दुसऱ्या दिवशी सकाळी हम्म, शूटला जायचो. तर मग हे जेव्हा नसेल, हम्म. तेव्हा मला कसं तरी होतं. हा. पण मला हे पर्सनली काम फार आवडतं. हम्म, म्हणजे बिझी राहणं मुळात मला आवडतं. त्याच्यामुळे असं मला तरी अवघड वाटत नाही. हां, आत्ता कॉम्पिटिशन इतकी झालीये, की त्याच्यामुळे असं कधीतरी वाटतं, की अरे बापरे! म्हणजे आपण थोडा पी-आर कमीच केला का आपला? कारण का हम्म, हल्ली प्रत्येक गोष्टी रील्सवरती आहेत आणि रील्सवरती इतकं इझिली सगळं हम्म. सांगितलं जातं आणि ते खरं वाटतं आपल्याला. बरोबर. सो त्याच्यामुळे आपली ऑथेंटिसिटी जपताना थोडं जास्त करायला लागेल आपल्याला ह्याची हम्म, जाणीव आहे. सो ते एक आता फक्त टेन्शन आहे. पण त्याचंही मी आता सुरू केलंय, की लोकांना एज्युकेट करणं, हम्म. की बाबा खरी साडी काय आहे? ह्या विचारणारच हं, होते खरं प्रश्न. की तू पण क्युरेशन म्हणजे तुझं कसं करतोस? तुझ्या दुकानासाठी किंवा तुझ्या ब्रँडसाठी साड्या निवडताना तू काय लक्षात घेतो? कारण आता तू जसं म्हणालास इतकी कॉम्पिटिशन आहे, इतकी व्हरायटी आहे साड्यांमध्ये. अगदी ₹500 तुला साड्या बाहेर मिळतात. लोकांना कधी-कधी असं वाटतं की Instagramवरती आहे, हं. आपण लगेच घ्यावं. पण एखाद्या गोष्टीची ऑथेंटिसिटी असते, ती तू कशी आता लोकांपर्यंत पोहोचवलीस किंवा कशी जपलीयेस? मी आणि लोकांना पटवून दिलीस मुळात? मी आता व्हिडिओज करायला सुरुवात केली आहे. हां, आत्ता हां. म्हणजे आता ब्रँडला 10 वर्ष झाल्यानंतर मला हे जाणवलं, की सतत आपण पेजवर दिसणं गरजेचं आहे. अदरवाईज माझं असं होतं, की माझा मेन मोटो आहे साड्या. हं, तर मी साड्या जितक्या जास्त दिसतील, मॉडेल फोटोशूट्स हं, असतील किंवा असं, ते करत होतो. पण आत्ता मला हे रिअलाईज झालंय, की आपण स्वतः दिसणं फार गरजेचं आहे. सो तेव्हा मी प्रत्येक साडी ओपन करून दाखवतोय. हं. त्यातली प्युअर पण दाखवतोय, सेमी पण दाखवतोय. जेणेकरून लोकांना कळेल, की ही प्युअर आहे, म्हणून याची किंमत साधारण 10,000, 12,000 आहे. आणि ही सेमी आहे, म्हणून याची किंमत एक 1500, 1800, हं, 2000 आहे. सो पैठणीचंच म्हणशील तर ऑथेंटिसिटी जपण्यासाठी हं, हल्ली लोकांना कळतं, की हं. ही खरी आहे, ही खोटी बरोबर. आहे. ज्यांना कळत नाही त्यातलं त्यांना तितकी साड्यांची आवड नसते असते. म्हणण्यापेक्षा अ, म्हणजे काही लोकं अशी असतात, की प्रत्येक प्रांतातली आपल्याला एक साडी असायला हं. पाहिजे. काही लोकं असे असतात, की अ, ही छान आहे, चल घेऊया. हां. सो त्याच्या मागे जो विचार करतात लोकं, की ही साडी मला पुढची 10 वर्ष, 25 वर्ष हं. माझ्याकडे राहील. सो ते कस्टमर्स समहाऊ केटर करायचा प्रयत्न मी करतो. बरोबर. कारण का जिथे एनर्जी कमी लागेल हं. लोकांना समजवायला, ते बेटर आहे आपल्याला पण बरोबर. त्यांनाही. सो बरीच लोकं आहेत अशी, की जे सेमी पण हं, विकत घेतायत, विकतायतही प्युअर म्हणून. पण हल्ली लोकांना कळतं, हं, की हे प्युअर आहे, हे सेमी आहे. ज्यांना जेन्युइनली कळतं आणि ज्यांना नाही कळत, त्यांना मी एवढंच सांगतो, की ऑथेंटिक हं. हा ब्रँड तुम्हाला त्यांचं पेज बघून कळतं. बरेच जण इतरांचे फोटोज वापरतात आणि ते टाकतात किंवा बऱ्याच वेळेला फक्त चेहरे कापलेले असतात, हं, साड्यांचेच फोटो असतात किंवा नॉर्मल खाली ठेवलेल्या साड्या असतात. हं. अशा ह्याच्यावरून तुम्हाला ते Instagram पेज बघून कळतं, बरोबर. की ऑथेंटिक आहे की नाही. तर मी पर्सनली प्रयत्न असा करतो, की मी सगळ्या व्हिडिओमध्ये दिसेन, हं. की मीच दाखवतोय, की बरोबर. बाबा ही साडी एवढ्याला आहे, ह्याच्यामध्ये हे आहे, ही हं. एम्ब्रॉयडरी आहे, तुम्हाला याच्यात सेमी पण मिळेल. हे सगळं मी पर्सनली सांगायला आता सुरुवात केली आहे. कारण त्याशिवाय गत्यंतर नाही. बरोबर. कारण प्रत्येक जण हल्ली साड्यांचा व्यवसाय करतोय. हं, एक दुकान सोडून तुम्ही बघाल तर साड्यांची दुकानं आहेत. Instagramवरती सगळं अवेलेबल हं. आहे. पण ऑथेंटिक
जर बघायचं असेल हं. तर खूप रेअर ब्रँड्स आहेत. असं नाही म्हणत आहे की माझाच फक्त आहे. बरोबर. पण खूप कमी ब्रँड्स आहेत जे जेन्युइनली वीवर्सना हेल्प करण्यासाठी मदत हं, करतायत. अपसायकलिंग करतायत. फॅब्रिक कमीत कमी वेस्ट हं. होईल. ते डिग्रेडेबल असेल, ते पुन्हा वापरता येऊ शकेल, याच्यासाठी काम करणारे खूप कमी ब्रँड्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक आहोत. सो ते बघा हं. की काय आहे, कसं आहे. Instagram पेज बघा, त्या पर्सनली ओनरशी बोला. मी तर सगळ्याच फोन्सवरती हो. अवेलेबल असतो. प्रत्येक कस्टमरशी मी बोलतो. सो त्याच्यानी ऑथेंटिसिटी हं, कळते ब्रँडची, हं. पेजची असं. आता आपण म्हणतो ना, आता एक बजेट हं, प्रत्येक ह्याचं इम्पॉर्टंट असतं. तू पण असा विचार करत असशील, की माझ्या स्टोअरमध्ये, माझ्या स्टुडिओमध्ये मी अमुक-अमुक बजेटच्या साड्या जास्त ठेवल्या तर त्या हं, जास्ती सेल होतात. हं, मग असं काय वाटतं का तुला, की बाबा हां, की या बजेट्सना जास्ती रिस्पॉन्स आहे? किंवा जसं तू पहिल्यांदा म्हणाला होतास, की ती अमुक एक साडी हं. 3,000 ची हो, तिथे मिळत हो. होती, पण त्या बाईंना कमी ह्याच्यात हं, हवी होती. हं. मग अशा वेळेला तू बजेट कसं ठरवतोस? म्हणजे कशा पद्धतीने मग साड्या क्युरेट करतोस? स्टुडिओत तर पर्सनली ₹1000 पासून स्टार्टिंग आहेत येस. साड्या. माझा जनरल मोटो हा असतो, की 3 टाइपच्या साड्या हं, आहेत. म्हणजे 3 रेंजेसमध्ये साड्या आहेत. हं. एक 2,000 च्या खालची, एक 5,000 च्या खालची, एक 10,000 च्या खालची बरोबर, आणि त्याच्यानंतर पुढे तुमच्या कस्टमायझेशन ज्या असतील बरोबर. त्या. सो जनरल एक विंडो विचारतो मी हं. कस्टमर्सना, की काय विंडोमध्ये तुम्हाला हवंय. सो सगळ्यात जास्त विंडो इज 5,000 च्या खालची रेंज. ओके. सो त्याच्यात सगळ्याच आल्या मग. हं, 1500, 1800 2,000 च्या पण, 2200 च्या. माझ्याकडे साधारण रेंज ही तीच आहे. हं, 1000, 1500, 1800, 2000, 2200, हं, 2500. सो खूपच बेसिक रेंज आहे आपल्याकडे. हं, सो रेंज ठरवताना मी हीच ठरवतो, की 5,000 च्या खालचाच हं. कस्टमर बेस जर आपल्याला क्रिएट करायचा असेल, बरोबर. तर ती विंडोज आपण जास्त केटर केली पाहिजे. हं, त्याच्यापेक्षा जास्त पण आहेत बरेचसे कस्टमर्स, पण ते अगेन 100 10 जण आहेत, हं. की ज्यांना 5,000 च्या वरच्याच दाखवा मला. एखादी बाई दुकानात गेल्यावरती असंच सांगते, की साधारण एवढं-एवढं बजेट आहे. ती कधीच सांगत नाही 8,000-10,000 बजेट आहे माझं, बरोबर. तुम्ही दाखवा. असं होतच नाही. सो सुरुवात आपण साधारण हं, त्याच रेंजनी करतो आणि 999 नावाचा एक हं. स्लॉट आहे माझ्याकडे, ज्याच्यात पिक एनी फॉर 999 असा एक ओके. स्लॉट आहे. सो ज्याच्यामध्ये साध्या कॉटनच्या सिंपल साड्या हं, ज्या तुम्ही ऑफिस वेअर म्हणून वापरू शकता हं, किंवा गिफ्टिंगसाठी रक्षाबंधन आलं, भाऊबीज आली. सो त्याला गिफ्टिंगसाठी तुम्हाला त्या साड्या वापरता येतात. सो हं. सो बेसिक रेंज माझ्याकडे जास्त जाणारा इज 999 आणि 2200 ते 2500 च्या मधला रेंज. बरोबर. सो त्या सगळ्याच पद्धतीच्या आहेत. पण रेंज मी पर्सनली हं, 999 टू 200, 2200 ह्या रेंजपर्यंत मी तरी ठेवलेल्या आहेत. बाकी सगळ्याच हं. अवेलेबल आहेत पेजवरती. कारण काय होतं ना, हल्ली एक साडी इथे नाही मिळाली, तर हो, लगेच गिराईक दुसरीकडे जाऊन लगेच घेतात. परचेस करू शकतात. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती खूप इम्पोर्टंट नाही, पण असते. लकीली मी या बाबतीत खूपच ग्रेटफुल आहे, की माझे कस्टमर्स जे आता बऱ्याच वर्षांपूर्वीचे बरोबर. आहेत, ते नाही जात हं, दुसरीकडे. जस्ट बिकॉज दे आर सेलिंग एन एक्सपिरियन्स. साड्या प्रत्येक जण विकतंय. हं, त्याच्यात काही वादच नाहीये. माझ्याकडे नसेल तर दुसरीकडे हं, उभाच असतो माणूस, की अथर्वकडे 1500 ला आहे का? मी 1200 ला विकतो. हं. असं. सो ते आहेत, बट वी आर सेलिंग एन एक्सपिरियन्स बरोबर. ज्याच्यात तुम्हाला त्या साडीची 500% हं, गॅरंटी असते मिनिमम 10 वर्षाची. म्हणजे मिनिमम 10 वर्ष या साडीला काहीच होणार नाही. हं, तुम्ही जर का व्यवस्थित वापरली तर पुढची 20-25 वर्ष तर नाहीच. पण मिनिमम 10 वर्षाची हं, आम्ही गॅरंटी देतो. फाटणार तर नाहीच, हं, पण रंग पण फेड होणार नाही, काहीच नाही. आणि जर तसं झालं तर आम्ही रिप्लेस करतो, जे हं. की अजिबातच होत नाही. सो ती गॅरंटी असल्यामुळे ते कस्टमर जात नाही. मी फार प्रयत्न करतो, की ते बांधून ठेवायचे कस्टमर. बरोबर. काही झालं तरी मी कस्टमर हातातून जाऊ देत नाही. एकदा जर आला आणि याची काळजी घेतो, की हा दुसरीकडे जाणार नाही. बरोबर. सो ह्याची खूपच काळजी घेतो मी. म्हणजे त्याची पण काहीतरी टेक्निक असेलच ना हो. तुझ्याकडे? आहे ना. खूपच चांगलं. बरं कस्टमर्सना काय हवं असतं? हं. एक तर त्यांच्या बजेटमधली साडी येस. आणि त्यांच्याशी चांगलं बोलणं, बरोबर. व्यवस्थित बोलणं. येस. तर मग आपण बरं ते तर आपल्या संस्कारांमध्ये आहे. हं, मराठी माणसाच्या प्रत्येक म्हणजे जे व्यवसाय हं. करतायत, त्या प्रत्येक मराठी माणसाच्या संस्कारांमध्ये आहे, की चांगलं बोलणं बरोबर. इतरांशी. तर मी सगळ्या कस्टमर्सची नावं मला माहिती आहेत. हं, सगळ्या कस्टमर्सनी पहिल्या कुठच्या साड्या माझ्याकडून घेतल्यात त्या मला माहिती आहेत. आत्ताच रिसेंटली स्टुडिओमध्ये रेखा बागल म्हणून एक आहेत कस्टमर. त्या पुण्याच्या आहेत.
तर त्या आल्या होत्या नवीन स्टुडिओ ओपन केल्यानंतर. तर त्या मला म्हणाल्या, की 6 वर्षापूर्वी. म्हटलं, "हो, तुम्ही खणाच्या साड्या घेतल्या होत्या 4-5." तर म्हणे, "अच्छा, तुम्हाला माहिती आहे?" मी म्हटलं, "माझ्याकडे जर नाव सेव्ह आहे आणि ती व्यक्ती मला माहिती आहे, तर मला कन्फर्म माहिती आहे, की पहिली साडी त्यांनी काय घेतली असेल माझ्याकडून." सो ते एक रिलेशन तुम्हाला बिल्ड करायला लागतं कस्टमर्स सोबत, जे मी प्रयत्न करतो, की मी करेन. कारण का माझे वडील पण बिझनेसच करतात. बरोबर. सो त्यांनी तेच शिकवलं, की कस्टमरशी गप्पा मारा, हं, त्यांच्याशी बोला. त्यांना काय एक्झॅक्टली हवंय आणि स्पेसिफिकली बायकांना हं. काय हवंय हे जर कळलं ना, तर ती साडी देण्याला आपल्याला मज्जा येते अजून. मागे बरोबर. मी एक कस्टमायझेशन केलेलं मॉलदीव्सच्या पाण्याच्या रंगाची साडी हवी होती त्यांना. तर त्यांना कुठेच मिळत नव्हती ती. खूप शोधली त्यांनी. नाहीच, नाहीच, नाहीच. तर ती फायनली त्यांनी मला सांगितलं, की "अथर्व असं-असं आहे. तर मला माहिती आहे खूपच हं, एक विचित्र अपेक्षा आहे माझी. पण मला देशील का तू बनवून?" असं-तसं. तर मग आपण ती बनवून दिली होती. 1 महिनाभर लागला होता. पण ती बनवून दिली होती. त्याच्यानंतर जवळ-जवळ आता 6-7 वर्ष झाल्या त्या दुसरीकडून साड्या घेतच नाहीत. हं. त्यामुळे एक काहीतरी आपल्याला करायचं असतं आणि त्याला बरं आपलं कामच आहे ते. साड्या प्रोव्हाईड बरोबर. करण्यासाठीच मी बसलोय. सो ते करणं आपलं काम आहे, तर ते करू शकतो तू आपण. साड्या नुसत्या विकत नाहीस. ॲज यू सेड मी त्यांना प्रॉपर एकदम गाईड हां. करून किंवा एकदम विश्वासाने सगळ्या गोष्टी इव्हन तू आपण करतोय. जे लग्न पण करतो आता, राइट. बरेचसे लग्नाच्या ऑर्डर्स पण घेतो आपण कस्टमायझेशनच्या. सो त्याच्यात पण मुलीचं साधारण बजेट आपण समजून घेतो, ओके. की साधारण 10,000 पर्यंत मला सगळा लूक आला पाहिजे. हं, त्याच्यात पण आपल्याला काय कमी करता येईल, कशी सगळ्यात जास्त चांगली साडी हं, देता येईल, त्याचा प्रयत्न करतो. कारण का लग्न ही एवढी मोठी गोष्ट आहे आपल्याकडे, ज्याच्यात सगळ्यात जास्त खर्च हा कपड्यांवरती होतो. हं. आणि ब्राइडल साडी केल्यानंतर मग ब्राइडल ब्लाउज. बरं ते बरोबर. ब्लाउजवरती आपण इतकं वर्क करतो, की नंतर ते अल्टरही होत नाही हं, आणि एक्सटेंडही होत नाही. म्हणजे काहीच करू शकत नाही त्या बरोबर. वर्कमुळे. सो त्याच्यामधला काहीतरी मार्ग, की वर्क पण असेल, हं, पण बजेटमध्ये पण बसणारं असेल, जे पुढची 10 वर्ष तू हे ब्लाउज पण वापरू शकतेस. हं, असे काही आपण ब्लाउजेसचे डिझाईन्स केलेले आहेत, ज्या पेजवरती अवेलेबल हं. आहेत. सो ते पण प्रयत्न करतो. सो या. म्हणजे आता तू दुपट्टापासून सुरुवात केलीस, साडीवरती आलास, देन अगेन कस्टमायझेशन इज द पार्ट ऑफ हं. युअर जॉब. हो. मग आता स्टुडिओमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे ब्लाउजेस आहेत. या हो. सगळ्या गोष्टी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲड केलेल्या आहेत कशा? म्हणजे काय ते सांगशील? नाही मला ॲक्चुअली मी जसं म्हटलं तसं, की लोकांना जी डिमांड आहे, हां. तशा ह्याच्यानीच मी ग्रो झालोय. सो ब्लाउजेस साड्या करत असताना मला बरेच जण असं म्हणायचे, की की "अथर्व ब्लाउज. याच्यावर ब्लाउज येस. कुठचं करता येईल? मला जरा सजेस्ट करशील का?" हं, तर मग मी ब्लाउज पीस सजेस्ट करायचो, की हं. म्हणजे मी करून द्यायचो त्यांना, हां. की हे असं मला वाटतंय. तर बरेचदा असं आणि 90% कस्टमर असे असतात, की असं मला साडी परवाला हवी आहे. हं, आहे का? सो असं. सो त्या साडीवरती ब्लाउज पण जर रेडीमेड असेल, तर त्यांचं आयुष्य अजून सोपं होईल. हं. आणि एकच ब्लाउज जास्तीत जास्त साड्यांवरती जाणारं असेल, तर त्याहून सोन्याहून पिवळं. सो ते आपण सजेस्ट करतो. सो एक करत ॲड लोकांच्या डिमांडवरूनच झालंय. म्हणजे साड्या पहिले दुपट्टे होते, नंतर कुर्ते होते, येस. मेन्स कुर्तीज होते. मग साड्या केल्या. मग हं. आता स्टुडिओमध्ये आपण ॲडिशन केलंय ब्लाउजेस आणि गिफ्टिंग मटेरियल्सचं. ओके. सो छोटे पाउचेस आले, हां. पर्सेस आले, गॉगल केसेस आले. सो ते आपण थोडं-थोडं हे ॲड सगळे केलंय. कॉम्पिटिशन लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी ॲड करणं तेवढंच इम्पोर्टंट आहे. ॲड करणं इम्पोर्टंट आहेच. प्लस कॉम्पिटिशन आहे एवढं तर नक्की. पण मी कॉम्पिटिशन मानतच नाही. हं, कारण इतकी लोकसंख्या आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आपला. त्यामुळे प्रत्येकाला त्याचं हं. कस्टमर्स मिळणार ही 500% गॅरंटी आहे. लोकांना करतायत, लोकं विकतायत साड्या. बरेच लोकं ऑथेंटिक विकतायत. काही लोकं अजिबातच ऑथेंटिक विकत नाहीयेत. बट अगेन सेड एंड डन, की त्यांनाही त्यांचे कस्टमर्स बरोबर. मिळू दे. त्यांच्याकडे जाणारा कस्टमर बेस हा वेगळा आहे. माझ्याकडे येणारा कस्टमर बेस हं, हा वेगळा आहे. सो आत्ता मी एक सुरू केलंय, की एज्युकेट करायला लोकांना, हं, की बाबा ही साडी जर तुम्ही घेतली, तर त्याचे हे फायदे आहेत आणि ही साडी तुम्ही जर घेतली, तर त्याचे हे तोटे आहेत. हं. म्हणजे प्युअर आणि सेमीचं बरोबर. आपण जे बोलतोय ते. अदरवाईज लोकांना मोर दिसल्यावर पैठणी हं. एवढंच मला लोकांना माहिती आहे. मोठी बॉर्डर दिसल्यावर कांजीवरम. याच्या पलीकडे माहितीच नाहीये लोकांना. आणि त्याच्यात त्यांची पण काही चूक नाही. बरोबर. कारण का इतकं दाखवलं जातंय. हं. ऑनलाईन आपण बघितलं तर पैठणी, इरकली आणि कांजीवरम येस. याच्या आणि व्यतिरिक्त महेश्वरी. महेश्वरीचा पण आता जे हं, इतकं हं. क्रेझ आलंय. आपण महेश्वरी 10 वर्षापासून विकतोय.
म्हणजे ह्याच्यात काही आपला मोठेपणा नाही. नाही. पण मला तेच आत्ता जाणवलं, की जे मुळात व्हिवर्स कडून घेतायत किंवा हं. बनवून घेतायत, त्यांच्या तुलनेत एक डिझाइन फेमस झाली, की ती सुरतला डिजिटल प्रिंट होते हं. बरोबर. आणि मग ती कमी पैशात विकली जाते. बरं हे लोकांना समजवायला पाहिजे, की बाबा ही का आहे 3,800 ची साडी आणि ही का आहे 2,200 ची साडी, ही का आहे 1,000 ची साडी. हे समजवलंच नाही लोकांना, तर कळणारच कसं? हं. ऑनलाईन फोटोज सगळेच छान दिसतात. येस. म्हणजे मॉडेल आणि आता एआय जनरेशन नंतर अ, नुसतं साडीचा फोटो टाकला, की मॉडेलनी नेसून आलेली साडीचा फोटो येतो. सो लोकं ते बघतात, की हं. अरे ही अशी दिसते. अरे घेऊया आपण आणि स्वस्त आहे. आल्यानंतर लोकांना असं वाटतं, की आपण माती खाल्ली आहे. येस. पण त्या मातीतून आता गणपती काय घडवता येणार नाही आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळे मी मुद्दाम आता सगळेच व्हिडिओजच टाकतो हं. पेजवरती, की हे असं आहे हं. आणि ही सेमी आहे, प्युअर आहे. आता तुम्ही ठरवा. बरोबर. तुम्हाला गिफ्टिंगसाठी हवी असेल तर सेमी घेऊ शकता. हं. पण तुमच्यासाठी स्वतःसाठी हवी असेल, तुम्हाला आईला गिफ्ट करायची असेल, बहिणीला गिफ्ट करायची असेल, तर प्युअरच करा. कारण का यू आर कॉन्ट्रिब्युटिंग टू द नेशन. येस. व्ह्युअर्सला तुम्ही बरोबर. कॉन्ट्रिब्यूट करताय, जे की सगळ्यात अंडररेटेड हं. आहे इंडियामध्ये आणि जे खूपच चांगलं आहे. म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्री सारखी इंडस्ट्री नाहीये कुठे. हं. जेव्हा आपण हे लोकांना समजवतोय, की वीवर्स किती दिवसात ती साडी बनवतात, किती मेहनत घेतात, त्याच्या मागे ही प्रोसेस असते. हं. साडीची गोष्ट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचते. हं. हे जेव्हा लोकांना कळतं, इमोशनल कनेक्ट होतो साडीबद्दल, तेव्हा लोकं ती साडी प्युअर घेतात. हं. मग थोडे जास्त पैसे टाकून घेतात. बरं. पण हे जर सांगितलंच नाही लोकांना, तर ही छान दिसते साडी घेऊया. हं. याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं ना. पण आता असं वाटतं का मोर दॅन बिझनेस स्टेबिलिटी इज इम्पॉर्टंट आहे. कारण पहिलं कसं असतं, जेव्हा आपण ब्रँड सुरू करतो, हं, तेव्हा आपल्याला सेल इम्पॉर्टंट असतो, हं, की बाबा माझा महिन्याचा सेल इतका झाला. हं, पण आता तुला असं वाटतं का नाही बाबा, की नाऊ आय एम द ब्रँड. हं, माझ्याकडे येणारा गिराईक हा ऑथेंटिक आहे, माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे. तेव्हा मला सेल इतका इम्पॉर्टंट नाही. हं. असं असं वाटतं का? हो, हो. अगदीच वाटतं. म्हणून मी एक्झिबिशन्स करतच नाही. हां. मी एकही एक्झिबिशन करत नाही. अगेन एक्झिबिशन करतात त्यांच्याबद्दल मला काही असं हां. नाही की करू नये किंवा काय. पण मी एक्झिबिशन्स करत नाही कारण का अगेन तिथे भाडं खूप असतं. तेवढ्या भाड्यात मी माझा नवीन स्टॉक भरीन, असं हं. पर्सनली मला वाटतं. म्हणजे हं. हे माझं मत आहे. हां, आता ज्यांची सुरुवात आहे, ज्यांना कस्टमर बेस तयार करायचा आहे, 4 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर त्यांनी एक्झिबिशन्स करावेत. बरोबर. पण अगेन ते कस्टमर सांभाळायचे कसे हे आपल्यावरतीच असतं. हं. सो आता स्टेबिलिटीसाठी स्टुडिओत असतो, व्हिडिओज करतो आणि जे समोरून कनेक्ट होत आहेत हं. कस्टमर्सपर्यंत पोहोचायचं काम हं. आपलं आहे. त्यांनी कनेक्ट व्हायचं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. सो ते मी पर्सनली आत्ता करतो की एक हे मी ठरवूनच केलं, नाहीतर हं. मीही केले. म्हणजे पहिले 5-6 कोविडच्या आधी मी सगळे एक्झिबिशन्स केले. तेव्हा एक्झिबिशन असं काही नव्हतंच. हं. आम्ही कॉर्पोरेट एक्झिबिशन्स पण केले, रेग्युलर एक्झिबिशन्स केले, वेगवेगळ्या बँकेच्या मेन ऑफिसेसमध्ये हं. जाऊन एक्झिबिशन्स केले आणि सगळ्यांना मेलवरतीच, की असा-असा माझा साड्यांचा ब्रँड आहे. मला एक्झिबिशन करायचंय तुमच्याकडे, तुमच्या मेन ऑफिसमध्ये. रिव्हर्ट करतील. मी अगदी आर-बी-आय पासून करून ठेवले. तुमच्या हां. मेन ऑफिसमध्ये मला करायचं एक्झिबिशन. तर तसं मी करून ठेवलेले. हां. त्यातल्या काही जणांचे आले रिव्हर्ट आणि काही जणांकडे आपण केलेही. आता आपण कॉर्पोरेट हं. एक्झिबिशन्स करतो. पण ते अगेन एकाच दिवसाचे. हं. सकाळी 9 to 5 दॅट्स इट. सो आत्ता ज्यांना लोकांना पोहोचायचं त्यांनी करावे. पण आता स्टेबिलिटीसाठी मी व्हिडिओज बनवतो. हं. सोशली मी थोडा जास्त ॲक्टिव्ह झालोय ब्रँडच्या पेजवरती आणि लोकांना एज्युकेट करण्याचं काम करतोय, जेणेकरून चांगलेच कस्टमर्स येतील आपल्याकडे. बरोबर. सो तो एक मी पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवलाय सध्या. तुझा स्वतःचा तू म्हणालास बॅकग्राऊंड बाबा बिझनेस हं. करतायत. तर त्याचा असा फायदा झाला का तुला हे सगळं स्टेबल करताना किंवा बिझनेस करताना सगळ्या गोष्टी लक्षात ठेवताना किंवा तुलाही असं झालं असेल की नुकसान होतंय, हं, फायदा होतोय, अप डाउन्स तर सगळ्याच हं. गोष्टीमध्ये असतात. मग ते सगळं तू कसं मॅनेज केलंस? नाही, खूपच फायदा झाला. कारण शॉप ॲक्ट काय असतं हं. किंवा उद्यम आधार काय असतं, हे नॉर्मल माणसांना माहिती नाही. नसतं. मला एक पर्क असा होता, की माझे वडील स्वतः बिझनेस हं. करतायत गेली कित्येक वर्ष. हं. म्हणजे जवळ-जवळ 25-30 वर्ष बाबा बिझनेसमध्ये आहेत. आमचं ट्रेकिंग आणि माउंटेनरी हो. इक्विपमेंट्सचं दुकान आहे. सो त्याचं सोशल मीडिया मी हँडल करायचो हं. बरेचदा. तर तेव्हा साइड बाय साइड मी पण असं विचारायचो, की ते उद्यम आधार काय आहे रे? हां. तसं बाबांकडून मी हां. चौकशी करत होतो. मी सांगितलं नव्हतं तोपर्यंत, की मला
पण बिझनेस करायचा आहे, कारण हम्म, का हम्म, कॉलेजच चालू होतं आणि साईड बाय साईड ऍक्टिंग चालू होतं. बाबांना असं वाटलंच नव्हतं की हा बिझनेस मध्ये येईल, कारण का हे अप्स अँड डाऊन्स बघितले हम्म, की असला तर खूपच सेल असतो, बरोबर. नाही तर नाही. स्लॅक पिरियड असतो, ऑफ सीझन असतो, तर तो बेअर करायचा असतो. हे सगळं बघितलेलं असल्यामुळे त्याला वाटत नव्हतं की मी हम्म, बिझनेस करेल. त्याला असं वाटलेलं की हा ऍक्टिंगच करेल, हम्म, नाहीतर मग कॉस्ट्युम्स किंवा असं सिरियलसाठी करेल. एक दुकानच उघडेल साड्यांचं आणि त्याचा ब्रँडच तयार करेल हे त्याला वाटलं नव्हतं. पण मी जेव्हा शोधायला सुरुवात केली बाबांकडे की ते शॉप ऍक्ट काय आहे, ते हा जीएसटी नंबर कशासाठी असतो किंवा उद्यम आधार काय आहे एक्झॅक्टली, तर तेव्हा त्यांनी मला असं विचारलं, काय विचार काय? तर मी म्हटलं असं एक आहे साड्यांचं वगैरे करायचं. तर मग तेव्हा त्यांनी मला त्याची, आणि बाबांना एक प्रचंड ओसीडी आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे सगळ्याचे पीडीएफ्स असतात. ओ त्यामुळे त्यांनी मला अख्खं पीडीएफ पाठवलं की तुला जर का ब्रँड सुरू करायचा असेल तर हा हा पीडीएफ आहे, हम्म, ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी लागतातच. जेव्हा तुझा सेल 10 लाखाच्या वर जाईल तेव्हा तुला या गोष्टी लागतील. जेव्हा 50 लाखाच्या वर जाईल तेव्हा तुला या गोष्टी लागतील. सेल कसा करायचा, किती मार्जिन ठेवायचं, हे हम्म, सगळं त्याच्याकडे पीडीएफ तयार होतं. ओ सो त्यांनी मला पीडीएफ पाठवलं, ते मी सगळं गो थ्रू केलं, अभ्यास केला आणि मग म्हटलं की नाही मला करायचं. मग मी हे केलं आणि जो पीडीएफ मी आता बऱ्याच जणांना पाठवतो, हम्म, कारण का बरेच जण असतात की जे विचारतात, बरं लोकांना दिसताना असं दिसतं की अरे ह्यानी ब्रँड सुरू केला किंवा असं, पण त्याच्या मागची मेहनत फार कमी लोकांना दिसते. सो लोक विचारतात की अरे ते कसं करायचं असतं, काय हम्म, करायचं असतं. सो ज्या कठीण गोष्टी आपल्याला पार करायला लागल्या त्या लोकांना करायला लागू नये म्हणून मी ती पीडीएफ बऱ्याच जणांना देतो. आत्ता माझे मित्र बरेचसे जवळचे आहेत आणि घरातले पण असं म्हणतात, तू हम्म, का देतोय, म्हणजे कशासाठी आहे, तर त्यांना पण कळू दे ना की हम्म, हे करायला लागतं, हम्म, काय करायला लागतं. सो अगेन सेम, की जे माझे कस्टमर्स आहेत ते माझ्याकडेच राहणार आहेत. ते लगेच त्यांनी ब्रँड सुरू केला म्हणून त्यांच्याकडे नाही जाणार पण आहेत. नॉलेज शेअरिंग इम्पॉर्टंटच आहे हा, ना. म्हणजे माझं पर्सनल हेच मत आहे की तुम्ही जोपर्यंत लोकांना सांगतच नाही की हे, आणि पर्सनली आय फील की स्टार्टअप इज द फ्युचर ऑफ हम्म, इंडिया. तर इतक्या गोष्टी आता पीएमनी पण आपल्या केलेल्या आहेत की स्टार्टअपसाठी हम्म, फंडिंग असू दे किंवा अगदी शॉप ऍक्ट आणि उद्यम आधार तर 0 पैशात मिळतं, म्हणजे त्याला काहीच लागत नाही. बरोबर. इवन अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये पण हम्म, तुम्हाला जर का काही करायचं असेल तर सेम सिस्टम आहे. इतक्या सबसिडीज आहेत, लोकांना करू दे हम्म, बिझनेस. म्हणजे जे आपण फ्रीडम अनुभवतोय ते लोकांना पण मिळू दे. सो त्या गोष्टीला मी जेन्युइनली हेल्प करत असतो. कधी कधी त्या हेल्प अंगाशी पण येते, पण ठीक आहे, एव्हरीथिंग हॅज इट्स ओन पार्ट अँड ठीक आहे, पार्सल. नॉलेज आपण शेअर करायलाच शेअरच आहे तर ते करायला शेअर पाहिजे. हो, करायलाच हो. हवं. तू असं वाटलं नाही का बाबांचा जो बिझनेस होता तोच तू पुढे न्यायला होता, असं असं काही नाही, त्यांनाही वाटलं नाही असं कधी? पुढे मागे तर मी म्हणजे करेनच हा असा माझा विचार हा आहे. कारण अगेन ट्रेकिंग मलाही पर्सनली आवडतं. हा मी वर्षातून एकदा हिमालयन ट्रेक्सना जातो. हम्म, बाकी रेग्युलर हम्म, आपले महाराष्ट्रातले गडकिल्ले तर आहेतच. आणि पर्सनली महाराजांबद्दल प्रेम हम्म, असल्यामुळे हे हे मी पुढे नेणारच, ह्याची हम्म, मला खात्री आहेच. बट साइड बाय साइड असंही मला नको होतं, की अरे बाबांचा बिझनेस करतोयस का तू आता? हम्म, मला माझा एक छान ग्रो करू दे. बरोबर. मग साइड बाय साइड मी बाबांना पण हेल्प करेन त्यांच्या बिझनेसमध्ये. बरं आत्ताही त्यांचं सोशल मीडिया असेल. हम्म, आता कसं होतं, जसं त्यांनी मला हेल्प केली, तसं आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत, व्हिडिओज करणं असेल किंवा एखादा हम्म, इन्फ्लुएन्सर हम्म, बोलवून आपलं दुकान दाखवायचं. आमचं ट्रेकिंगचं पण बरोबर. दुकानच आहे. सो ते दुकान दाखवायचं असेल, तर म्हणे इन्फ्लुएन्सर कशाला बोलवायचं आहे? सो मी म्हटलं, की ते एक हा मार्केटिंगचाच भाग आहे येस बाबा, ते करायला लागतं. सो ते आमचं कन्व्हर्सेशन असं होतं, हा जे 10 वर्षांपूर्वी बरोबर. असं होतं, बाबा मला समजायचे, आता मी सांगतो. सो पुढे मागे जाऊन ते पण मी करणारच आहे. पण मला असं होतं, की स्वतःचं काहीतरी एक बरोबर. विश्व तयार करावं आणि मग बाबांना हेल्प करावी. ते आज ना उद्या मीच करेन. बिझनेस मध्ये चेंजेस. हां. आणि मुळात कसं आहे, सगळ्या म्हणजे हा बाबांच्या पण आणि माझ्या पण दोन्ही बिझनेसेसमध्ये लोकांची कॉन्टॅक्ट येस. आहे. आणि ते मला पर्सनली आवडतं. मला माणसं खूप आवडतात. त्यांना सांगायला आवडतं, की हे करूया, ते करूया, हा असं करूया. सो ट्रेकिंगमध्ये पण असंच असतं, की तुम्ही हे जॅकेट ट्राय करा. हम्म, हे ऑस्ट्रिच फेदर आहे, हे हा नॉर्मल फेदर आहे. तुम्हाला हे नेदरलँड्सला जात असाल तर हे जॅकेट्स आहेत. तर ते पण आम्ही बरेचदा
बाबांच्या दुकानात जाऊन मी सजेस्ट करत असतो. पण बाबांनी पण कधी फोर्स असा केला नाही की तू येऊन दुकानात बस हम्म. किंवा असं. बाबांचं म्हणणं की तू तुझं कर, बघू आपण. म्हणजे पण हे तर ही गोष्ट करशीलच. ऍक्च्युली चांगली आहे की बाबा तू तुझा एक हो, हो. ब्रँड नवीन सुरू करू शकतोस, तू सगळ्या नाही आणि एक गोष्टी. आयडेंटिटी क्रिएट येस, करायला बरोबर. पाहिजे. तुझ्या नावाचे सरकारी पेपर्स निघालेच पाहिजेत. मग तुझं काहीतरी अस्तित्व आहे ना. शॉप ॲक्ट तुझ्या नावाचं निघालं पाहिजे. बरोबर. अ, उद्यम आधार तुझ्या नावाचं, जीएसटी नंबर निघाला हम्म. पाहिजे. या संपूर्ण सिस्टममध्ये आपण कोणीतरी कॉन्ट्रिब्युशन करतो आहोत. हम्म. कोणीतरी एक XYZ बिझनेसमॅन आहे, जो कॉन्ट्रिब्यूट करतो हम्म. आहे. ही फीलिंग तुला यावी, असं बाबांनी सांगितलं, की हे बघ, रस्त्यावर उभा राहून भिकारी पैसे कमवतो, हम्म. पण तुला कुठल्या मार्गाने कमवायचं आहे आणि तुला काय फीलिंग हवी आहे ते तुझ्या हातात आहे. सो बरोबर. ते मी गो थ्रू केलेलं, की नाही, स्वतःच काहीतरी मला हम्म. करायचंच आहे. आणि लकीली ते आता 10 वर्ष झाली त्या हम्म. गोष्टीला. आता तू बिझनेस करू देत किंवा अभिनय असू दे, दोन्हीकडे ट्रोलिंग हम्म. आलीच. तर या ट्रोलिंग कडे तू कुठल्या नजरेने बघतो, दोन्ही दोन्ही क्षेत्रात? नाही, एक तर मी बघतच नाही. मी डिलीट करतो कमेंट. आता परवाचीच कमेंट आहे. मी आता व्हिडिओज करतोय ना हा. खूप, की लोकांना समजवायला, सांगायला. तर दिवसाला मी 6 व्हिडिओ करतो. हम्म. ना, म्हणजे एक फोटोग्राफर आहे माझा, जो आठवड्यातून 1 दिवस येतो. आम्ही त्या दिवसात आठवड्याभराचे व्हिडिओज हम्म. करतो. तर मी ते सगळे व्हिडिओज एकाच कुडत्यावर केले होते. हम्म. कारण माझं असं झालं, की मी अल्टरनेट टाकेन. हा. म्हणजे एक एक हा टाकेन, मग तो टाकेन असं. बट एक एक आठवडा तो फोटोग्राफर आला नाही. हम्म. तर मला सलग 6 व्हिडिओज हेच टाकायला लागले. तर एकाने खालती कमेंट केली होती, की आता कंटाळा आला मला कुडत्याचा, कुडता बदला. तर बरं, माझ्या हे डोक्यातच नाही, बरोबर. की आपण कुडता बदलायला पाहिजे. हा. माझं जरा मेन मोटिव्ह साडी ना. बरोबर. मी साड्या दाखवतोय ना. बरं, आणि मलाही हे जाणवलं नाही, की सलग टाकतोय मी हम्म. सेम कुडत्यातले. हम्म. तर तसेही आहेत, किंवा अ, बरेचसे कस्टमर असेही आहेत, की जे ऑर्डर करतात आणि अ, घेतच नाहीत पार्सल. हा, म्हणजे कॅश ऑन हां, डिलिव्हरी असेल. कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये. रिसीव्हच करत नाहीत पार्सल. हा. पेमेंट केलेलं असतं, हा. रिसीव्हच करत नाहीत, परत आपल्याकडे येतं. मग ते एक असं, तुम्ही आम्हाला पाठवलंच नाहीत असं वगैरे. सो ट्रोलिंगपेक्षा मला ह्याची भीती वाटते, की हे जे एक प्रकरण आहे, कारण का हा. ते पुन्हा रिटर्न येतं पार्सल, मग त्याचं पुन्हा पॅकेजिंग बदलायला लागतं, मग ते पाठवायला लागतं. आणि एक अशा कस्टमर्सची आम्ही यादीच केली आहे, की जे असाच टाइमपास करतात फॉर गॉड नोज व्हॉट रिझन. पण ते असे आहेत, 6-7 जण आहेत, की जे ऑर्डर करतात, पैसे पे करतात आणि रिसीव्हच करत नाहीत पार्सल्स. हम्म. आणि मग परत आल्यानंतर एक शिव्यांची लाखोली असते, वा. की तुम्ही पाठवलंच नाही, तुम्ही फ्रॉडच आहे, असं आहे, तसं आहे. मग त्यांना सगळे पुरावे देऊन पण, की तो येऊन गेला डिलिव्हरीवाला, हो. त्यांनी एकदा आला, दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा तुम्ही नाही घेतलत, किंवा कोणी नव्हतं घरी असं, म्हणून त्यांनी रिटर्न पाठवलं. ते सगळं पाठवून पण मग आम्ही आता त्या 6-7 जणांची यादी बनवली आहे, मग की त्यांच्यावर एवढं पेशन्सली बोलणं. तेच आहे. तो एक खूप अवघड टास्क आहे. खूप गोड आणि प्रेमाने बोलणं म्हणजे माझ्यासाठी. इतक्या वेळा करून पण सुद्धा. हां, पण बाबा. ते मला जरा आई सतत अशी असते माझी, की "नाही हां, शांत हां, नको हां, नको." असं करून नाही तर ते मला मला खूप जड जातं. म्हणजे चांगलं बोलेन मी हा. सगळ्यांशी, पण जिथे आपल्याला जरा असं, "अरे हम्म. काय?" असं होतं, तर मग ते होतं ना, आपल्यातला इन्स्टिंक्ट, बरोबर. स्कॉर्पिओ इन्स्टिंक्ट माझ्यातला जागा होतो. माझं असं होतं, की नाही, शांत, नॉर्मलच बोलायचंय, सगळ्यांशी चांगलं Yes. बोलायचंय. आता आईनेच ब्रँडचं नाव सुचवलं. हो, ऑफकोर्स आईच प्रेरणा असेल. हो. आईची कशी हेल्प होते? अरे, खूपच हेल्प होते. मला जेव्हा काही शूट असेल, किंवा हम्म. आता Instagramवरती पण मी बरेचसे कोलॅब्स आणि असं करतोय शूट, तर तेव्हा असेल तर मग आई स्टुडिओत जाऊन पॅक-बिक करून पाठवते. ओ. सो ते खूपच हेल्पफुल आहे आई त्या बाबतीत. हा. आई पण जॉब करते, आई हम्म. शिक्षिका आहे माझी. सो आईची शाळा संपल्यानंतर मग आई पण येऊन सांगते, की "बघ ही", म्हणजे बरेचदा असं होतं, हम्म. की आपल्याला असं वाटतं, की ही डिझाइन जी चालणार आहे ना, म्हणजे ही वाजणार हा. डिझाइन. तर आई म्हणते, "नाही आवडली मला." आणि असं होतं, की "अगं पण ही खूप चालेल हम्म. डिझाइन." तर म्हणे, "नाही, एवढी नाहीये खास." आणि मग जेव्हा-जेव्हा मी त्या लॉन्च केलेल्या आहेत, हम्म. तेव्हा आपल्याला असं वाटतं, "अरे ही मस्त आहे, ही जाणार." आणि त्या म्हणजे चालल्याच नाहीयेत. म्हणजे एखाद हम्म. दोन गेल्या त्यातल्या. पण स्टॉक आउटचा बोर्ड लागावा असं माझं हम्म. म्हणणं असतं कायम प्रत्येक व्हिडिओला.
की व्हिडिओतल्या सगळ्या साड्या स्टॉक आउट व्हाव्या. हम्म. तर ते जेव्हा आई सांगते की नाही ती खरंच नाही जात. मग मी आत्ता असं सुरू केलंय की आई आणि माझ्या 4 मावश्या सतत बायकांमध्ये मी असल्यामुळे मी पहिली डिझाईन आमच्या फॅमिलीच्या ग्रुपवर हम्म. टाकतो. की बाबा हे असं असं माझा विचार आहे. तर काय करूयात? मग त्या सांगतात की बघ मला आवडली, पण मी घेणार म्हणजे गिफ्टिंगला नाही देणार मी कोणाला अशी, किंवा ही चांगली आहे, कापड एवढं चांगलं नाहीये. हम्म. सो हे एक सतत आमच्यात डिस्कशन होत असतं मावशांमध्ये, आईमध्ये आणि माझ्यामध्ये. So आणि त्यात चौघीही शिक्षिका आहेत. अरे देवा. त्याच्यामुळे तुला एक समजूच हो, शकतं की हो. क्रिटिक माझी आई शिक्षिका आहे, त्याच्यामुळे मी समजू शकते. काय लेवलचं क्रिटिक असेल. तर त्यामुळे आपण जमिनीवर पण राहतो, हा, की बाबा ओके, जी बरोबर. आपण तोफ डिझाइन बनवली आपल्याला असं वाटत असतं. तर तसं काही नाही अथर्व, थांब ही नसते चालत. बरोबर. आणि साधारण कस्टमर वर्ग हा हाच आहे. एक 30च्या पुढे. हम्म. आणि साडी घेण्याचं पण टायमिंग बरेच 25 नंतरच बरोबर. येते. तर त्यामुळे त्या मावशांसोबत बसून हम्म. आपल्याला बोलता येतं, डिस्कस करता येतं. हे माझं प्रिव्हिलेज आहे, की "हे काय वाटतंय तुला? कसं वाटतंय?" आणि त्यांना सतत साड्यांमध्ये शिक्षिका असल्यामुळे हम्म. साड्या जास्त नेसल्या जातात त्यांच्याकडून. ते माहिती असल्यामुळे, की अच्छा ही रोज तर नाही धुवू शकत ही हम्म. साडी. मग ते फॅब्रिकच असं करावं, की रोज नाही धुतली, थोडा वेळ उन्हात ठेवली तरी बरोबर. नॉर्मल हा. होईल परत असं. सो ते एक प्लस पॉइंट आहे. नाही, पण खूप वेळा असं होतं ना, की आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते. असंच तू म्हणालास, हं, की बाबा हे एकदम रॉकिंग डिझाइन आहे आणि नेमकी तीच माती हं, खाते. हं. तर असं तर तुला अनुभव आलेच आहेत. हो. मग त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी आईच्या डोळ्याखालनं जातात या मावशांच्या. सगळ्या नाही, काही. कारण का काय होतं, बऱ्याचशा साड्या अशा आहेत, की ज्या आई प्रेफरच करणार नाही. जेनझीज और हां, न्यू नॉट जनरेशन. जेनझीज, बट आई प्रेफर नाही करत. म्हणजे हा. फॉर एक्झाम्पल प्लेन मल कॉटन साडी. हा. आय पर्सनली डोंट लव्ह मल कॉटन, हम्म. कारण का त्याची ड्युरेबिलिटीच नाहीये. बरोबर. म्हणजे मी माझ्या कस्टमर्सना पण सजेस्ट नाही करत हम्म. घ्यायला. मल कॉटन आता खूप चाललंय. खूप. म्हणजे एक्झिबिशन्स मध्ये असेल किंवा काय. पण तुम्ही एकदा नेसल्यानंतर साडी चौथा. परत तुम्ही तो नेसू चौथाच शकत होतो नाही. ना. हां. म्हणजे ती धुवू पण शकत नाही नाही. तुम्ही. एकतर माझा मुद्दा हा असतो, की फर्स्ट ड्राय क्लीन केल्यानंतर साडी ही घरी धुता आली पाहिजे. हम्म. अनलेस अँड अंटिल इट इज प्युअर सिल्क किंवा काय. हम्म. मग तुम्ही ड्राय क्लिनिंगला द्या रेग्युलर. बट कॉटनची साडी किंवा साधी 5,000च्या आतली साडी एकदा ड्राय क्लीन करून झाल्यानंतर ती घरीच धुता आली पाहिजे, हा हम्म. माझा मानस असतो. म्हणून पर्सनली ते मल कॉटन आणि असं सगळं आईला आवडत नाही. हम्म. पण डिमांड जर असेल तर आपल्याला सप्लाय सप्लाय करणं करणं. भाग आहे. सो आम्ही त्यातल्या त्यात एक मध्यबिंदू असा काढलाय, की खादी मल हम्म. कॉटन करतोय. म्हणजे पूर्ण मल कॉटन न करता. अदरवाईज मल कॉटन जे आता आपण विकतो आहोत, बरेचसे म्हणजे हम्म. बाहेर अवेलेबल आहे. ते मल कॉटन मुळात नाहीये. कारण का मल कॉटनचे तुम्ही 6-7 लेयर्स जेव्हा करता, तेव्हा तुमची बॉडी लपली जाते. हम्म. इतकं पातळ आणि ट्रान्सपरंट असतं प्युअर मल हम्म. कॉटन. सो जे आपण आत्ता बाहेर आहे विकायला इट इज कॉटन. हम्म. जे खूप सॉफ्टर व्हर्जन ऑफ कॉटन आहे. इट इज नॉट मल कॉटन. सो मी त्यातला एक मध्यबिंदू असा काढला की खादी मल करतो आपण. हम्म. म्हणजे 50% खादी कॉटन, 50% मल कॉटन. ज्यांनी ॲटलीस्ट एक 5-6 वर्षाची तरी गॅरंटी आपण देऊ शकतो. अगदीच 10-20 वर्षाची नाही. पण त्याची एक 5-1 वर्षाची गॅरंटी देऊ शकतो आणि त्याच्यावरती असा एक निबंध लिहून पाठवतो आम्ही हम्म. नोटमध्ये, की ह्याची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्हाला प्रत्येक वेळेला ड्राय क्लीनच करावं लागेल. ओके. म्हणजे हे पॉइंटर्स आम्ही लिहिलेले आहेत खादी हम्म. मलसाठी, जे आम्ही त्या पार्सल सोबत पाठवतो, की तुम्हाला ही साडी जर का नेसायची असेल, तर नेसायच्या आधी तुम्हाला हम्म. काढून ठेवावी लागेल. त्याला इस्त्री लगेचच करून मग नेसावी लागेल. इस्त्री करून ठेवली तर बरोबर. त्याला उपयोग नाही. सो असे पॉइंटर्स काढतो आणि हम्म. मगच विकतो. सो त्या गोष्टी आईला असं होतं, की कशाला घेतात लोकं? असं. सो सगळं कलेक्शन तिच्या डोळ्याखालून न घालता, काही गोष्टी अशा असतात, की मग हां, अगं आई घेतात आई, राहू दे. एवढं काय, हा. चल राहू दे असं. अशा आहेत म्हणजे गोष्टी. साडीचा बिझनेस करताना नुसतं Instagram किंवा या सगळ्या गोष्टींना याचा अभ्यास असायला हवा. हं, आपण जी गोष्ट विकतोय हं, ती ऍक्च्युअली लोकांना चांगली गेली पाहिजे, हं, हे असलंच पाहिजे हं, डोक्यात. मी क्विक काही प्रश्न विचारते. मला असं वाटतं हं. एकेका वन वन सेंटेन्स आन्सर इन वन बरं, सेंटेन्स म्हणूया. बरं. अभिनेता अथर्व की उद्योजक अथर्व याच्यात काय फरक आहे? अ, दोघंही एकतर प्रामाणिक आहेत. अभिनेता अथर्व राग कंट्रोल नाही करत विशेष. ओके. म्हणजे असं काही खटकलं तर लगेच बोलतो.
पण उद्योजक अथर्व फारच साखर ठेवून तोंडावरती, "नाही मॅम, इट्स ओके." असं, "नाही, इट्स ओके मॅम." असं रिव्हर्ट करायला, "नाही उशीर झाला, सॉरी." असं. ते अभिनेता अथर्व नाही करत, ओके. की "झाला उशीर, मग काय करू आता मी?" असं. पण ते उद्योजक आता, "नाही मॅम, इट्स ओके." यशाची तुझी स्वतःची व्याख्या काय? पर्सनली मी असा विचार करतो, की शेवटची पायरी कधीच मला चढता येऊ नये हं, यशाची. बरोबर. कारण एकदा तुम्ही वर चढल्यानंतर द ओन्ली ऑप्शन यू हॅव इज टू कम डाउन. तर माझं पर्सनली असं आहे, की शेवटची पायरी नको चढायला. एक 4-5 पायऱ्या राहू दे. हं, सो मला ते आणि ज्याच्यात तुम्हाला आनंद मिळतोय. सो यशाची एक सिंगल व्याख्या बघायला गेलं तर शेवटची पायरी मला यशाची कधी लाभू नये. हं. जेणेकरून मला सतत प्रयत्नशील आणि विद्यार्थी दशा माझी सतत तशीच राहू. आणि दुसरं म्हणजे ज्याच्यात मी खुश आहे, आनंदात आहे ते. अशी एक गोष्ट जी लोकांना तुझ्याबद्दल माहीत नाही. अरे देवा! बऱ्याच गोष्टी आहेत अशा. अं, माहीत नाहीये. मला फार म्हणजे ओसीडी नाही म्हणता येणार, पण मला एक ऑर्गनायझिंगचा किडा आहे. म्हणजे अ, घडीला घडीच टिकलेली राहिली पाहिजे. हं, म्हणजे कानातल्यांना ऑर्गनायझर्सच असले पाहिजे. हं. ब्लाउजेसना वेगळे ऑर्गनायझर असले पाहिजे. आणि तो एक आणि ते नसलं की मी खूप इरिटेट होतो. सो ते एक आहे, म्हणजे जे माहिती नसेल बरेचदा. आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा कोण? प्रेरणा म्हणजे एक तर आई-वडील हं. आणि दुसरं म्हणजे प्रामाणिकपणे काम करत राहणे माझ्या ब्रँडसाठी किंवा अभिनेता म्हणून. सो सतत काम करत राहणे आणि आई-वडील. तुझं ड्रीम ब्रँड कोलॅबोरेशन कोणासोबत असेल? अरे खूप जण आहेत. तुला माहितीये का मी जेव्हा कोलॅब्स करायला सुरुवात केली, हं, व्हेन कोलॅब इव्हन म्हणजे कोलॅब हा टर्मच हं. नव्हता. मी माधुरी दीक्षित पासून, विद्या बालन पासून, दिया मिर्झा पासून, शेफाली शाह पासून ते सगळ्यांना Instaवर एक मेसेज टाकून ठेवलेत, की आम्हाला कोलॅब करायचंय तुमच्या बरोबर. म्हणजे हा कॉन्फिडन्स तू बघ. हं. म्हणजे एक माझ्या आता ब्रँडचे फॉलोवर किती ₹13,500 हं. 13,500 वगैरे असतील. ऑर्गॅनिक हां. हां. प्रामाणिक सांगतो मी ऑर्गॅनिक, विकत न घेतलेले. सो ते आहेत. सो त्या एक ह्यांना कोलॅब कोण हवंय मला? तर ही सगळी माणसं. पण ठीक चांगलंय. आहे आज ना उद्या हो. होईलच. नेव्हर से नो असं. हं. आता एक रॅपिड फायर करूया, क्विक. ऑनलाईन सेल की ऑफलाईन ग्राहक? ऑफलाईन ग्राहक. जास्त रिटेक कुठे लागतात? सेटवर की बिझनेसमध्ये? दोन्हीकडे नाही. अ, हां, पर्सनली दोन्हीकडे नाही. आता तुझ्या मोबाईलमध्ये सगळ्यात जास्त फोटो कशाचे आहेत? सेल्फी की साड्यांचे साड्या? साड्यांचे सेल्फी आता नाहीच आहेत. साड्यांचेच आहेत. तू बघशील तर 3,000-3,500 फोटो आहेत माझ्या हां. फोनमध्ये. त्यातले 3,000 साड्यांचे आहेत. 500 वगैरे इकडे-तिकडे कस्टमर ओके. रिव्ह्यूज वगैरे असतील. पैसे कमवणं की नाव कमवणं? काय कठीण आहे सगळ्यात? पैसे कमवणं. ओके. नाव तुम्ही कसंही म्हणजे एक TikTok केलं तरी नाव कमवू शकता. पैसे कमवणं फारच अवघड आहे. अभिनयातील पुरस्कार की व्यवसायातला टर्नओव्हर? व्यवसायातला टर्न हं. सगळ्याची एकदम पैसा है तो सब स्मार्टली कुछ कर सकते हैं हम. हां. आता 10 वर्षांनी लोकांनी तुला काय म्हणून ओळखावं? अथर्व चव्हाण अभिनेता की अथर्व चव्हाण उद्योजक? अ, अथर्व चव्हाण अभिनेता ज्याचा ब्रँड आहे प्रतिपदा नावाचा. ओके. आणि याच्यापुढे 10 वर्षांनी तू स्वतःला कुठे बघतोस? काय सांगशील? जाता-जाता म्हणजे एक म्हणतो ना आपण एक काय सांगशील सगळ्यांना? टू बी व्हेरी ऑनेस्ट मला प्रतिपदाचा एक असा मॉल सारखं दुकान हवंय. वॉव! ज्याच्यात एक 2 मजले फक्त साड्या असतील आणि सगळ्या रेंजच्या असतील. सो हा माझा एक नेक्स्ट 10 इयर्सचा टार्गेट आहे, की एक मॉल सारखं दुकान. आमची शाखा कुठेही नाही असा बेस. कारण का फ्रँचायझी युनिट आपण आत्ताही बरेच जण विचारतात हं. फ्रँचायझी युनिटसाठी. तर आपण फ्रँचायझी युनिट देत नाही. कारण का मला पर्सनली स्टुडिओत थांबायला आवडतं हं. आणि एक्सप्लोर करायला आवडतं प्रत्येक ग्राहकाबरोबर. सो एक प्रॉपर 2 मजली प्रतिपदाचं दुकान इज माय 10 इयर्स चॅलेंज टचवूड, टचवूड नेक्स्ट. होणार. टचवूड. कारण ज्या 21व्या वर्षी मुलाने एवढं सुरू करू हो. शकतो, तर नक्कीच 10 वर्षांनी त्याचे 2 मजले काय 4 असतील. नक्की. तथास्तु. अथर्व, तू इथे आज आलास. ॲक्चुअली आम्हाला ब्रँडपेक्षा जास्ती अनुभव जास्ती सांगितलेस आणि सगळ्याच गोष्टी मस्त शेअर केल्यास. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि इतक्या आपुलकीने बोलल्याबद्दल थँक यू.